रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाली. मुंबईत त्यांनी बघून येऊ नाही का? ते काही वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणे अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले. फक्त वाहन सुरक्षित लावा, पोरांना माझं सांगणं आहे. मला वाटतं त्या डीपीटी का काहीतरी मस्जिद बंदरजवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा. इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे. त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटरवर आहे. इथून पायी येऊ शकता, जाऊ शकता, रेल्वेने येऊ शकता, तिथं लावा. ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानाला आले किंवा इकडे तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काही गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळे काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? ॲम्ब्युलन्स आहे का रे दगड? तुमच्या पाठीमागे वेळ ॲम्ब्युलन्स तिथं कुठं उचलून न्या ना. ड्रायव्हर आहे, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले का? गेले का? जा लवकर. डॉक्टर यायला लागले रे बरोबर. आपण बरं का काय ॲम्ब्युलन्स सांगितलं होतं ना? कुठे मग आली काय? ते एका जागेवर 2-4 ॲम्ब्युलन्स लोक ठेवा, तिकडे लांबल्या. आता जाऊन होईल म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहे त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत आंदोलन पार पाडून देईल. काय ते समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ते का नाही, त्यांचे काय इच्छा आहे. संयमानं शांततेनं राहा, सगळे माझी विनंती. आता कुठं आहे? काय कारण आहे? काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इथं? मग आयुक्ताचं काम आहे ना. पोरं वैतागली आहे. बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असतं, CST. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.